पुष्पहार अर्पण करावा अशी मी विनंती करतोय। स्वर्गीय यांच्या प्रतिमेस श्री सचिन भाऊ अहिर यांनी पुष्पहार अर्पण करावा आणि स्वर्गीय दत्ताजी साळवी यांच्या प्रतिमेस आजच्या या 57व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख, तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके उद्धवजी ठाकरे साहेब यांचे आगमन झालेले आहे। प्रचंड टाळ्यांच्या गजरात त्यांचे इथे आपण स्वागत करूया। प्रचंड टाळ्या गडगडाट झाला पाहिजे। आणि मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते माननीय खासदार अरविंदजी सावंत यांना विनंती करतो की आपण उद्धव साहेबांचं इथे हार्दिक 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 स्वागत करायचं आहे। हा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांसाठी हा पुष्पहार इथे आपण अर्पण केलं। संजय हार घ्या, हार पुष्पगुच्छाने घ्या, शॉल। यानंतर शिवसेना नेते सन्मान्य सुभाजी देसाई साहेब यांचं देखील इथे आपण हार्दिक स्वागत करणार आहोत। धन्यवाद सर। त्याचबरोबर या विभागाच्या वतीनं महिला विभाग, कारण मला वाटते महेश सावंत इथे आलेले नाहीत, तर विभागाच्या वतीनं महिला विभाग प्रमुख जाधव मॅडम, त्याचबरोबर उपविभाग प्रमुख सिद्धार्थ चव्हाण आणि नंतर महिंद्रा अँड महिंद्रा कमिटी, महिंद्रा अँड महिंद्रा कमिटी, या महिंद्रा अँड महिंद्रा कमिटीला भारतीय कामगार सेनेला 55 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे। कारण भारतीय कामगार सेना 55 वर्ष आपला झेंडा तिथे मजबूतीने घेऊन उभा आहे। अशा कमिटीला विनंती करेल की त्यांनी साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मान करायचा आहे। साहेब 55 वर्ष झाले भारतीय कामगार सेना। त्याचबरोबर एल&टीला देखील 62 वर्ष झालेली आहेत। एल&टीला देखील 62 वर्ष झालेली आहेत पूर्ण, त्यांना देखील पुष्पहार द्यायचा, पुष्पगुच्छ द्यायचा। एल&टीला शिवाजी मंदिर ट्रस्टच्या वतीनं एक पुष्पगुच्छ। संघटनेने 57 वर्ष झाली ना, हॅलो हॅलो, आजच्या या 57व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेनेचे नेते आणि एक कडवट निष्ठावंत शिवसैनिक, दिलेल्या आदेशाचं तंतोतंत पालन करणारे असे भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सन्माननीय अरविंदजी सावंत साहेब यांना मी इथे आपला मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो।
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या देशाचे संविधान करते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला, आणि मराठी माणसाला न्याय मिळावा, हक्क मिळावेत, यासाठी भारतीय कामगार सेनेची निर्मिती केली, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, ज्यांच्या संस्कारातून हे सारं घडलं, ते प्रबोधनकार ठाकरेजी, आणि ज्यांनी भारतीय कामगार सेनेची निर्मिती झाल्यानंतर संस्थापक अध्यक्ष भूषवलं, ते निवळ भूषवलं नाही तर ते ललामभूत केलं, ते दत्ताजी साळवी. आजच्या याला सगळ्यांना भावांजली वाहतो, आणि आजच्या 57व्या भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेस खास आशीर्वाद आणि मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, पहिल्या प्रथम मी अरविंद तुमचं आणि तुमच्यासह सर्व माझ्या कामगार सेनेच्या प्रतिनिधींचं अभिनंदन करतोय. कारण किती वर्ष झाली म्हणाला तुम्ही? 57. देसाई साहेब, शिवसेनेला आपल्या किती झाली? साधारणतः तेवढीच. 2 वर्षांनी शिवसेना मोठी आहे, आणि ती असायलाच पाहिजे, कारण पहिली शिवसेनेचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर भारतीय कामगार सेनेचा. एखादी गोष्ट सुरू करणं खूप कदाचित सोपं असतं, पण ती 57व्या वर्षी सुद्धा तरुण ठेवणं हे खूप कठीण असतं, आणि ते काम, तो चमत्कार तुम्ही करून दाखवलाय. साहजिकच आहे, 57 वर्ष मागे गेल्यानंतर दत्ताजी साळवींची आठवण तर आलीच पाहिजे. त्यांचं स्मरण, त्यांना अभिवादन करूनच आपण आजपर्यंत इथे आलेलो आहोत. आता याच्या पुढे सुद्धा त्यांनीच दाखवलेले, आणि त्यांनी म्हणजे तुमच्यापैकी किती जणांनी शिवसेना प्रमुखांनी त्यांची जी काय आठवण सांगितली ती ऐकली असेल मला कल्पना नाही. ऐकलंय का कोणी? ऐकलंय ना? हां, इकडे बसलेत लक्ष्मणी. तो काळ होता साधारणतः 66-67, आणि संपूर्ण मुंबईमध्ये म्हणजे 1960 साली संयुक्त महाराष्ट्र झाला. मुंबई महाराष्ट्राने मिळवली, मराठी माणसाने मिळवली, लढून मिळवली, बलिदान करून मिळवली. आणि मुंबईसह महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर देखील मुंबईमध्ये मराठी माणूसच उपरावत होता. म्हणजे त्याला जवळपास, म्हणजे आता जय श्रीराम बोलतात, पण तेव्हा मराठी माणसाला रामागडी म्हणायची. त्या सुमारामध्ये शिवसेना प्रमुखाने एक झंझावात उभा केला. आम्ही शिवाजी पार्कला राहत होतो. अर्थात ही गोष्ट मला काय आठवत नाही, मी खूप लहान होतो तेव्हा, पण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेली आठवण आहे की घराची बेल वाजली, दरवाजा उघडल्यावरती एक तरुण, कुरळ्या केसाचा, काळा चष्मा, आवाज तर दत्ताजींचा कसा होता तुम्हाला माहिती आहे, आणि त्याने सांगितलं की मी दत्ता साळवी, तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी माझी नोकरी सोडून आलेलो आहे. बाळासाहेब म्हणाले, अरे तुमची माझी पहिलीच भेट आहे, तुम्ही नाही म्हणे, कालचं तुमचं मी अमर हिंद मंडळातलं भाषण ऐकलं आणि मी ठरवलं की या कार्यामध्ये वाहून घ्यायचं. आता मला वाटतं दत्ताजी साळवी अजित तुम्ही सांगाल, गिरणीमध्ये जॉबवर होते. म्हणजे आता नोकरी मिळण्याची हालत त्याही वेळेला तशीच होती. म्हणजे एकतर शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाला, नोकरी किंवा उद्योगधंदा व्यवसाय मिळवण्यासाठी म्हणून झाला. अशा या काळात एक माणूस स्वतःच्या नोकरीवरती लाथ मारून इतरांना नोकरी देण्यासाठी शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला, हे केवढं त्यांचं मोठेपण आहे. आणि असे दत्ताजी मिश्किल पण होते, रागीट, म्हणजे राग त्यांचा एक क्षणापुरता असायचा, चिडले का भयंकर चिडायचे, पण दुसऱ्या क्षणी असं प्रेम असायचं त्यांचं की तो राग लोभ सगळे विसरून जायचे लोक.
म्हणजे आता जो काही एक छावा पिक्चर गाजला खूप, मी स्वतः लहानपणी शिवाजी मंदिर असेल, षण्मुखानंद हॉल असेल, दत्ताजी साळवीजींनी साकारलेला संभाजी बघितलेला आहे बेबंदशाही नाटकामध्ये. बेबंदशाही आणि त्यांची तो एक आवाज, ती एक जरब आणि त्या आवाजातला त्यांचा जो एक संवाद फेक होती, ते समोरचा माणूस असा मंत्रमुग्ध होऊन जायचा. आणि त्याच त्यांच्या कौशल्याचा वापर त्यांनी शिवसेना आणि कामगार सेना बांधणीसाठी केला, म्हणून त्यांचं खूप मोठं ऋण आहे. आता अरविंद आपण सांगत होतात की उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, तुम्ही जेव्हा मंत्री होता तेव्हा आपण काय काय केलं आणि काय काय होऊ दिलं नाही. आता हाच तर मुद्दा आहे. मला आठवतंय की ज्या क्षणी माझ्या लक्षात आलं की हे भाजपवाले, विशेषतः वरती बसलेले दोन, वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीला, ते फसवत आहेत. मी अरविंद सावंतांना फोन केला, अरविंद राजीनामा द्यावा लागेल. आणि अरविंदनी सुद्धा कशासाठी, माझं काय चुकलं नाही, येस सर, जाऊन राजीनामा देऊन आले एका क्षणात, म्हणजे विचारही केला नाही त्यांनी. आणि मग नंतरचा एक प्रश्न राहतो की एक केंद्रीय मंत्री आपल्या मंत्रिमंडळातून राजीनामा देतोय, तरी सुद्धा पंतप्रधानांना किंवा त्यांच्या पक्षाध्यक्षाला ज्या पक्षाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला त्या पक्षप्रमुखाबद्दल बोलावं असं वाटलं नाही की का तुम्ही राजीनामा देताय. इकडेच तर भाजपचं जे काय मनातले काळे जे काय गोष्टी होत्या ना त्या उघड झाल्या. मग त्यांना अरविंद तर नकोच होता, ही नसलेला बरा, कारण आम्हाला ते बिल पास करायचंय, कामगार कायदा, त्याला जर जे विरोध करतोय तो गेलेला बरा, म्हणून अरविंदने राजीनामा दिला ना. अरविंदना त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, मला त्यांनी फोन केला, कारण त्यांना हे बिल पास करायचं होतं. त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे बिल अडवलं. मग मी असलेला कसा चालेल, कारण आम्हाला उद्योगपतींचे खिसे भरायचे. मग उद्धव ठाकरेंचं सरकार पाडा, म्हणून यांनी ते सगळं काळं कर्तृत्व सगळं करून उद्धव ठाकरेंचं म्हणजे तुमचं हक्काचं सरकार ह्या कारणासाठी त्यांनी पाडलं. आज तुम्ही नवीन विस्तार म्हणून सांगतात की प्रत्येक विभागामध्ये आपले पदाधिकारी असतील. मी परवानगी दिले, पण एका अटीवर देतोय. जे वाक्य माझं तुम्ही सांगितलं की घर पेटवणं सोपं असतं पण घरातली चूल पेटवणं हे कठीण असतं. आता त्या चुलीचाच उपयोग करून सांगतो तुम्हाला की विभागामध्ये हे जे काय अधिकारी पदाधिकारी नेमाल, त्यांनी जर का कामगार सेनेची वेगळी चूल पेटवली तर मात्र मी ती पेटू देणार नाही. त्यांनी शिवसेनेसोबतच राहिलं पाहिजे. स्थानिक जे काय आपले पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊनच, म्हणून तर तुम्हाला एक विभाग दिलाय. कारण गेल्या काही दिवसात आमच्या लक्षात असं आलं की जसं पूर्वी जी काय हॉटेल्स होती ती शहरी भागात म्हणजे कुलाबा बाजूला होती, आज सुद्धा आहेत, पण आता सगळी जी काय हॉटेल्स येतात ती उपनगरात जातात. मग उपनगरातले आपले जे काय पदाधिकारी आहेत ते अनेक वेळेला अगदी ITC असेल किंवा इथलं सुद्धा JW असेल, नाही इथलं रिजंट वगैरे सगळे आपले शिवसैनिक लागतातच. बरं, उद्योगधंदा किंवा नोकरी असेल तर शाखेच्या माध्यमातूनच ही नोकरी केली गेली, भरती झाली पाहिजे. आपली माणसं तिकडे भरली गेली पाहिजे. आणि त्याच्यानंतर या पदाधिकाऱ्याला एक दंडक असला पाहिजे की ठीक आहे, तुम्ही विभागवार वेगळं कामगारांच्या हितासाठी, स्थानिक कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी कार्यालय जरूर उघडा, पण किमान आठवड्यातून एकदा तरी शिवसेनेच्या शाखेत तुम्हाला जायलाच लागेल. मी कामगार सेनेचा, कारण काही ठिकाणी माझ्या कानावर गोष्टी येतात की काही कामगार हे कंपनीत असताना कामगार सेनेचे सदस्य असतात पण बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या पक्षाचे सदस्य असतात. असं नाही चालणार. मुंबईमध्ये एका आपलं काम करतात, गावी जाऊन दुसऱ्या पक्षाचं काम करतात. हे पहिले हेरा. कारण शिवसेना ही केवळ वापरा आणि फेका याच्यासाठी शिवसेना प्रमुखांनी नाही जन्माला घातली. आपले न्याय हक्क मिळवण्यासाठी वेळ पडली तर लढून संघर्ष करून मराठी माणसाचे न्याय हक्क त्याला मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये जर का कुठे भेदाभेद होणार असेल तो होणार नाही, याची एक तुम्ही सुद्धा दक्षता घ्यायला पाहिजे. आणि तुमची सुद्धा एक कमिटी असली पाहिजे. जसं शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत, आता मुंबई सोडून इतर शहरांना शहर प्रमुख आहेत, आणि काही जरी लागलं तरी शाखेबरोबर त्याचा समन्वय हा साधला गेलाच पाहिजे. हा पहिला दंडक टाकून मी म्हणेन स्थानिक पातळीवरचे नुसते समजा कोणाला मला शिवसेनेत पद देता नाही आलं तर त्यांना घेऊ नका, तर त्यांना कामगार कायदे कळतात, त्या विभागातल्या कंपन्या आणि हॉटेल्स किंवा इतर उद्योग व्यवसाय असतील त्याच्यातल्या अडीअडचणी नियम माहिती आहेत, अशाच शिवसैनिकांना तुम्ही तुमच्या त्या पदावरती नेमा. हे स्वच्छ ठेवा.
नाहीतर मग अनेक जण येतात की काय इकडे काय होतं आपल्याकडे हे वैभव आहे, उमेदवारी देताना एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असतात, एकापेक्षा एक सरस किंवा सगळे तोलामोलाचे असतात, निवडणं फार कठीण असतं. म्हणजे कधीतरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, माझ्यासमोर निवडणुकीत लोक येतात, आत्तासुद्धा पदाधिकारी नेमताना तोलामोलाचे 2-2, 4-4, 5-5 लोक येतात. जिल्हा प्रमुख पाहिजे, म्हणजे व्हायच्या ताकदीचे असतात, शहर प्रमुख व्हायचे असतात. मग त्याच्यातनं निवडण्याचं कसं? कारण 4 जण आले, एकालाच पद देऊ शकतो, एकालाच उमेदवारी देऊ शकतो, त्याला दिल्यानंतर मग बाकीचे नाराज. सगळेच होतात अशातला भाग नाही, तरीसुद्धा अनेक जण तुमच्यापैकीच कितीतरी आहेत की त्यांना आजपर्यंत मी काही दिलं नाही, तरी शिवसेनेसाठी, मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी लढतायत. मग मी सगळ्यांना काय सांगतो की अरे एकदा तुम्ही माझ्या खुर्चीत बसून बघा. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो, तो विजय त्या खुर्चीत बसून दाखवा आणि मग बघा काय असतं त्या विजयाचं. एक मी दुःख नाही म्हणत कधीच, पण ह्या गोष्टी अशा असतात. आणि नंतर मग काय होतं की ठीक आहे, अमुक शिवसेनेचं नाही करता आलं तर युवा सेनेचं तरी करा. अरे हा परवा आला होता याच्या नातवाला ॲडमिशन पाहिजे म्हणून, आणि ह्याला युवा सेनेचं करू. तसं नाही. तर तसं तुम्ही पण एक पथ्य पाळा की इथे मी काय करू, म्हणजे नाईलाज असेल तर तिकडे लगेच तुम्ही कामगार सेनेचं नेमला, असं करू नका. एक जण तर माझ्याकडे असं आलं होतं की मला साहेब अमुक पद देता येत नसेल तर निदान सामनात तरी घ्या. अरे म्हटलं हे काय सामना, मुखपत्र जरूर आहे, पण शिवसेनेत नाही म्हणून ही काय ॲडजस्टमेंट सेना नाही आहे कुठे. एक नवीन सेना काढूया आपण, ॲडजस्टमेंट सेना. असं नाही करता येत. तर तिकडे सगळ्यांचाच मान राखून हे काम करणारी लोक तिकडे नेमा. कारण आत्ताचा सुद्धा काळ आहे, कामगार कायदे, विरोध तर करायलाच लागेल. पण विरोध करताना ज्या वेळेला आपण निवडणुकीला सामोरे जात असतो तेव्हाच जर का आपले डोळे उघडून आपण मतदान केलं ना, तर हे कायदा आणणारेच आपण तिथल्या तिथेच त्यांना चिरडून टाकलं असतं. पण तेव्हा आपण आपले विस्कळीत असतो, काहीतरी एक गारूड आपल्या डोक्यावरती टाकलं जातं, बुद्धीवरती. जसं आता मध्ये वक्फ बोर्डाचं टाकलं. आपण का विरोध केला? वक्फ बोर्डाच्या सुधारणेला विरोध करण्याचं कारण काय की जो प्रश्न मी असेन, अरविंद सावंतांनी लोकसभेत असेल, जो सरकारला विचारला तोच सुप्रीम कोर्टाने त्यांना विचारला. सुधारणा करताना वक्फ बोर्डामध्ये गैरकारभार चालले असेल तर त्याला जरूर पायबंद घाला. सगळीकडेच कुठेच गैरकारभार चालता कामा नये. पण जेव्हा वक्फ बोर्डावरती गैर मुसलमान माणसाची तुम्ही नेमणूक कायद्याने करण्याचं बंधन टाकताय, मग तेव्हा माझा मूलभूत प्रश्न असा आहे, मग आमच्या हिंदू धार्मिक संस्थांवरती उद्या जर का तुम्ही मुस्लिम किंवा गैर हिंदू टाकणार नाहीत ह्याची खात्री कशावरून तुम्ही देता? आणि हाच प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलाय. आंधळेपणाने नुसतं काहीतरी भरकटत जायचं म्हणजे आम्ही हिंदू, अजिबात नाही आहोत. आणि नुसतं हिंदी बोललं म्हणजे आम्ही हिंदू आहोत, गुजराती बोललं म्हणजे आम्ही हिंदू आहोत, अजिबात नाही. आम्ही मराठी बोलणारे कट्टर तुमच्यापेक्षाही जास्त देशाभिमानी हिंदू आहोत. पण हे असं आपल्यात भांडण लावून ठेवायचं, वक्फ बोर्डावरनं मारामाऱ्या लावायच्या, आता भाषेच्या सक्तीवरनं लावायची, आणि मग ही अशी बिलं ही मंजूर करून घ्यायची. म्हणजे कामगार कायदे, काळे कायदे, शेतकऱ्यांचे कायदे. पण ज्याप्रमाणे शेतकरी रस्त्यावरती उतरला तसा कामगार अजून उतरला नाही. कामगार उतरला नाही. कारण ह्यांचं काय एक मिशन हेच आहे की कुठेही कोणी एकत्र येता कामा नये. कुठेही एकत्रित म्हणजे संघटित व्हायचं नाही, विस्कळीत ठेवायचं आणि सतत एका दबावाखाली ठेवायचं, टेन्शन खाली ठेवायचं. म्हणजे स्वतः जो आपल्या घरच्या चिंतेने, स्वतःच्या चिंतेने ग्रस्त असेल त्याला जाऊ देणं, कायदे आणले आणू देणं, जमीन गेली जाऊ देणं, धारावी गेली जाऊ देणं. पण तुम्ही टेन्शनमध्ये, अरे माझं काय होणार ह्याच्यामध्ये. म्हणजे हे सगळे जे काही काळे कायदे आहेत ह्याच्यामध्ये आता परमनंट लेबर किती टक्क्यामध्ये राहिलं असेल? किती टक्के? टक्क्यात मोजायची वेळ आली. कारण रोजची तुम्हाला म्हणजे जे काही नवीन भरती होते, हायर अँड फायर, म्हणजे आज काम आहे उद्या काम असेल असं नाही, उद्या काम असलं तर तुलाच मिळेल असं नाही, सगळं काही मालकाच्या मर्जीवरती. म्हणजे मला माझ्या कामाची चिंता आहे, तू काय घेऊन बसल्यात कायदे बिदे, हे वक्त काय, हे काय ते काय, हे ह्याच्यातच आम्ही म्हणजे त्याच्यात बिझी राहिल्यानंतर हे काय करायचं. म्हणजे आज सुद्धा जी काय बातमी आलेली आहे, आणि म्हणून मी काही वेळेला मुद्दाम म्हणून सामना खेरीज आलेल्या बातम्यांचा उल्लेख करतो. तुम्ही म्हणाले तुम्ही आम्हाला काय सांगताय, तसं नाहीये. आपल्याला भांडणात गुंतवून ठेवून ह्यांचे काय चाळे चालले ते बघा. आता ही मुंबई आहे, मुंबईमध्ये ओरबाडायचं काम चालूच आहे. आता ठाण्यामध्ये क्लस्टरची एक योजना आणतात. क्लस्टर करा, जरूर करा, पण ते एका बिल्डरसाठी करतायत.
म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या करून घ्यायच्या, सगळ्या गोष्टी त्यांच्या अगदी अदानीच्या घशात घालायच्या किंवा त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालायच्या, पण तुम्ही त्याच्यावरती बोलता कामा नये म्हणून तुम्हाला भांडणामध्ये व्यस्त करून ठेवायचं. मग ते वरनं भांडा किंवा हिंदी मराठीवरनं भांडा, आणखीन कशावरनं, पण भांडा म्हणजे आमच्याकडे लक्ष येणार नाही, आम्ही आमचे सगळे पैसे ओरबाडून हे निघून जाणार. आज प्रश्न महत्त्वाचा एक आहे की आपलं हे जे काय आता दुर्दैवाने सरकार आले दोन्हीकडे, इकडे काय आणि वरती काय, जाहीरनाम्याबद्दल कोणीच बोलत नाहीये. अगदी मी चला ठीक आहे, एक क्षणभर आपण धरून चालू की महाराष्ट्राचं सरकार हे त्यांनी दिलेल्या थापांमुळे किंवा आश्वासनांमुळे लोकांनी त्यांना मतदान केलं. लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देऊ दिलं, लोकांनी बहिणीने आपलं मतदान केलं, मानू आपण. चला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, सगळ्या एवढ्या लोकांना मोदी तर म्हणाले ते दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ. कुठे त्याच्यावरती कोणीच बोलत नाहीये. त्याच्यावरती कोणी जर का विचारलं तर आम्ही म्हणजे अजित पवार सांगतात की माझ्या भाषणामध्ये कर्जमुक्ती कधी बोललो होतो मी, तुम्ही दाखवा. म्हणजे जे तुम्ही बोललात, ज्याच्यावरनं तुम्ही मतं मिळवली ते सोडून तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात. मग हे एवढं खोटं बोलणारं सरकार आपण परत परत मी पुन्हा देईन, मी पुन्हा देईन, पुन्हा आपण त्यांना मत देईन, असंच हा कोणता म्हणजे कोणतं राजकारण आहे हे? म्हणजे ते म्हणतात मी पुन्हा येईन, मी ठीक आहे, पण एवढं फसवल्यानंतर सुद्धा मी पुन्हा देईन, हा कुठला मूर्खपणा चाललेला आहे. आणि आज सुद्धा जे काय आहे की हिंदीची सक्ती पहिलीपासून काय करायचं, आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उखडून फेकू. एक तर शिवसेनेने सुरू केलेलं आहे, जे अमराठी आहेत मुंबईमध्ये राहत आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत, पिढ्यानपिढ्या राहत आहेत, त्यांना चला मराठी शिकूया, त्याला प्रतिसाद मिळतोय. अनेक उत्तर भारतीय त्या आपल्या क्लासेसला येत आहेत, अनेक उत्तर भारतीय येत आहेत. आणि ते बघितल्यानंतर त्यांच्या पोटात गोळा आला, चला हिंदीची सक्ती करूया. कशासाठी सक्ती पाहिजे? पहिलं महाराष्ट्रामध्ये सुभाष देसाई मंत्री होते, मी मुख्यमंत्री होतो, मला अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही सक्तीची करण्याचा निर्णय हा माझ्या नेतृत्वाखालच्या सरकारने घेतलेला आहे. पहिलीपासून जो महाराष्ट्रामध्ये राहील त्याला मराठी आलीच पाहिजे, ही सक्ती असलीच पाहिजे. मग हिंदीची तुम्ही सक्ती जर करत असाल, होऊ देणार नाही, हा भाग वेगळा आहे. पण सगळ्या दुकानांवरती महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये लिहिण्याचा सुद्धा आम्ही कायदा केला आहे. तो कायदा अंमलबजावणीमध्ये किती आणला या सरकारने? काही नतद्रष्ट तर त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेले. अरे इथे राहता, इथलं आमचं मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता. यांचं सरकार, आपलं सरकार गेल्यानंतर सरकार होतं तेव्हा कोणाची हिंमत नव्हती, पण आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर त्या एसनशीनी गद्दारी करून पाडलं आणि पाडल्यानंतर त्यांच्या पालख्या वाहत आहेत, त्यांचे पाय चाटतायत आणि मराठीवरती अन्याय करणाऱ्यांचे पाय चाटणारे हे कसले बाळासाहेबांचे विचारून येणार पुढे? पण ह्यांचं सरकार आल्यानंतर म्हणजे मी तर कदाचित असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणार हे सरकार आहे का? त्यांचं हे सरकार इकडे बसले, ते सत्ताधारी म्हणून आमच्यावरती राज्य करतायत का? महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी, त्यांची सुपारी घेतलेले हे सत्ताधारी महाराष्ट्राला दुर्दैवाने लाभलेत का? पण ह्यांचं सरकार आल्यानंतर मराठी नहीं आती, मराठी लोग गंदे हैं, वो नॉनव्हेज खाते हैं. मग मी सुद्धा आजपासून सांगतोय की जसं आपण ते म्हटलं होतं ना, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, तसं इस राज्य में रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलना ही होगा. आम्ही नेहमी त्यावेळेला सुद्धा शिवसेना प्रमुखांना विचारलं याचं, तुम्ही मराठी करता मग हिंदुत्व कसं? तुम्ही हिंदू करता मग मराठी कसं? अरे आम्ही आमचं हिंदुत्व मी बोललो ना, आम्ही अस्सल मराठी धर्म पाळणारे, मराठी भाषा बोलणारे आम्ही हिंदू आहोत. काय चूक आहे? काय मग दुसरा हिंदू तरी असतो कसा? आणि यांना हिंदीची सक्ती जर का करायची असेल, होऊ देणार नाही. परत सांगतोय तर फडणवीसांना सांगतोय, तुमचे मध्ये जे वरचे खाली आले होते ना,
कोण जोशी का कोण? हा, मरे माशी शिंकल्यासारखे शिंकून गेले. जोशी का माशी? ते जिथे बोलले त्या घाटकोपरमध्ये पहिल्यांदा मराठी सक्तीची करून दाखवा. जा, घाटकोपरमध्ये मराठी आलंच पाहिजे आणि मग आम्ही हिंदीचं काय असेल ते आम्ही बघून घेतो. पण मुंबई में वो मराठी येण्याच पाहिजे ऐसा कोई है ही नहीं. हाँ, तुमको आलं येतं का नाही आता हे असेच ही माणसं, ह्यांच्याकडनं आम्ही मराठीचा घात आमच्या डोळ्यात देखत होता आणि तो आम्ही बघत बसायचं. पहिले सांगा ना, घाटकोपरची भाषा सुद्धा मराठीच आहे, तिकडे मराठी सक्तीची करा. प्रत्येक माणूस तिथला मराठीमध्ये बोलणारा मला दाखवा. आणि जी लोक मराठीचा दुश्वास करतात, आम्ही कोणाचा दुश्वास करत नाही. उलट त्यांना आम्ही आपलंसं करायला बघतोय. मराठी बोला, या आमच्याबरोबर बसा. अनेक मी बोलतो ना, अनेक जण मराठीमध्ये बोलतात. शिवसैनिक आहेत काही, मग त्याच्यामध्ये उत्तर भारतीय आहेत काही, गुजराती आहेत काही, मुस्लिम तर आलेच आहेत आता आपल्यासोबत. पण आम्ही एका बाजूने हे धोरण स्वीकारताना तुम्ही काड्या कशाला घालताय, आगी कशाला लावताय? कर्नाटकामध्ये कधी ह्यांचं कधी त्यांचं कोणाचंही सरकार असलं तरी बेळगाव कारावार तिकडे मराठीवरती अन्याय करणारी ही सगळी अवलाद तिकडची ही आम्हाला आमच्याकडे हिंदीची सक्ती करताय. तामिळनाडूमध्ये स्टालिन बसले, तिकडे जाऊन बोलून तर दाखवा हिंदीमधला, ही बघा बोलून बघा. पण आम्ही प्रेमाने सगळ्यांना आपलंसं करतोय. काय हिंदीचं आणि आमचं काही वैर नाहीये. सगळेजण हिंदी बोलतातच, मराठी पण बोलतात. पण जबरदस्ती कशाला करताय तुम्ही? आणि त्यावेळेला मुलांचा सुद्धा विचार करा. त्या वयामध्ये, म्हणजे मला शिवाजीराव भोसल्यांचं एक भाषण, हे ह्या सगळ्या कॅसेट मला शिवसेना प्रमुखांनीच दिलेले आहेत. त्यांचं एक भाषण, त्या भाषणातला एक मुद्दा फार भावणार आहे. त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली काय वयाचे होते? 16-17. बरोबर आहे. शिवरायांनी तोरणा जिंकला काय वयाचे होते? 16-17. आता 16-17व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, आपल्या महाराजांनी तोरणा जिंकला. आताची 16-17 वर्षाची मुलं काय करतायत? म्हणजे त्यांच्या पाठीवरती एवढं ओझं आहे आणि एवढी स्पर्धा आहे की त्या अर्धी अधिक म्हणजे ज्या वयामध्ये पराक्रम गाजवायचा त्या वयामध्ये ही मुलं पाटकण्यांचा पिसून गेलेला असतो. मग ज्या वेळेला ते बाहेर येतात, 20 वर्ष 21 वर्ष नोकरी शोधायला लागतात, शिक्षणाच्या डिग्र्या घेऊन. नोकरी नाही, नो वेकन्सी. काय पराक्रम आपण त्यांच्याकडनं अपेक्षित धरणार? आणि त्याचमुळे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करा. आणि तुम्ही ओझं वाढवत आहे. त्यांना त्यांचं जे काही खेळण्याचं वय आहे, बागडण्याचं वय आहे, त्या काळामध्ये तुम्ही सक्ती. अरे त्याला शिकायचं शिकू द्या ना, शिकतील. अगदी आपल्या प्रत्येक मराठी भाषिकांकडे, म्हणजे आता मी नरसिंहरावांचं उदाहरण देईन तुम्हाला. नरसिंहराव तर मला कोणीतरी सांगितलं 14 भाषा यायच्या, उत्तम मराठी बोलायचे. पण कुठे सक्ती होती त्यांचे? ते शिकले. फार दूर कशाला जा. मी शिवसेना प्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचंच उदाहरण देतो. दोघांनाही 7वीमध्ये शाळा सोडावी लागली होती, फी भरायला पैसे नव्हते म्हणून. तरी दोघंही त्यांचं काय पराक्रम तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्यांनी पराक्रम केला म्हणून तुम्ही इतके वर्ष माझ्यासोबत राहिलात. हे केवळ 7वीमध्ये शाळा सोडलेल्यांचं हे कर्तृत्व आहे. म्हणून सगळ्यांनी शाळा सोडा असं माझं म्हणणं नाहीये. पण शिकायचं असेल तो कसाही शिकतो. आणि पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फडणवीस साहेब, तुम्ही जे काय आमच्यातनं गद्दार घेतलेत त्यांना पहिलं हिंदी काय, पहिलं मराठी सक्तीचं करा. मराठी कसं बोलायचं, कारण त्यांचं मराठी म्हणजे काय. आणि तसं एक शिवसेना प्रमुखांचं भाषण सुद्धा आहे, ते आहे ना षण्मुखानंद मधलं. हा नाही ते असे ते हा मैंने बोलिया नको, वन्स मोर नको, एकदा झाले तेवढं बस. एकदा बोल्या उतना काफी आहे. जिसको समझना है उसको समजा. त्यांना पहिले तुमचे सहकारी चांगले सुशिक्षित आहेत का? म्हणजे मी परत सुशिक्षित अशिक्षित असं वाद नाही करू इच्छित, पण तेवढ्या क्षमतेचे आहात का की केवळ गद्दारीचीच सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्यांना पद दिलेली आहेत? तू किती वेळा पक्ष बदललास? अरे वा, चल ये, डबल ग्रॅज्युएट आहेस तू. हा, म्हणजे पक्ष सोडण्याचा, पक्ष फोडण्याचा अनुभव दांडगा आहे माझ्याकडे. ही सगळी अशी तितर भीतर झालेली लोक आणि ही आपल्या राज्याचं शैक्षणिक धोरण शिकवत आहेत. हे एक शैक्षणिक धोरण ठरवत आहेत. हे मोठं दुर्दैव आहे.
माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये हे सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत, त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली, चला. पण पहिले हे ठरवा, महाराष्ट्राचं हित. आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं का शिवसेनेसोबत. म्हणजे माझ्याबरोबर एसएनसी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर का भाजपबरोबर. आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे, विरोध करायचा बिनशर्त करा, माझी काही हरकत नाही आहे. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी. पण मग बाकीच्यांना, ह्या चोरांना गाठीभेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही. ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची. आज संपूर्ण जे काय मी तुम्हाला सांगत होतो की महाराष्ट्राची संस्कृती मारली जाते आहे ना, मी अनेकदा सांगतोय, परत सांगणार. ही रामाची भक्ती आम्हाला भाजपने नाही शिकवायची. मी गेल्या वर्षी 23 जानेवारीला जेव्हा नाशिकला कार्यक्रम झाला तेव्हा काळाराम मंदिरात गेलो होतो आणि नंतरच्या सभेत मी सांगितलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. कारण नाही तर तेच होतंय, रामाला भेटताना तुम्ही कशाला बडव्यांसारखे मरे पाहिजे भाजपवाले. आम्ही आणि राम आमचं आहे ते बघून आमचं नातं आहेच, तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला. त्याच्यामुळे जय श्रीराम आम्ही बोलू, पण तुम्हाला जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भवानी बोलावंच लागेल. तर महाराष्ट्रामध्ये राहा, नाही तर तुमच्या कुठे गावी जायचं तर निघून जा. आम्ही इकडे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळे भाषिक गुण्यागोविंदाने नांदतोय. त्यांच्यामध्ये काड्या घालण्याचे धंदे करू नका. जर तुम्ही आमच्यावरती सक्ती काही करण्याचा प्रयत्न केला तर ती सक्ती आज आम्ही जुगारून दिलेली आहे, हे आज मी जाहीरपणाने सांगतो. प्रेमाने बोलाल तर ऐकू, जबरदस्ती कराल तर लाथ घालून हाकलून देऊ. आणि त्याच्यासाठी मला कामगारांची पण गरज आहे. कारण समाजामध्ये 2-3 वर्ग असतात. कालच त्या एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला मधु मंगेश कर्णिक बोलले होते की समाज पुरुष जो असतो म्हणजे कोण, तुम्ही जनता. तिला हजारो डोळे असतात, हजारो हात असतात, हजारो पाय असतात. आणि म्हणून तर मला वाटतं प्रॉब्लेम होतो. कारण हजारो पाय असल्यानंतर एक पाय म्हणतो इकडे जाऊया, दुसरा म्हणतो इकडे जाऊया, तिसरा म्हणतो तिकडे जाऊया. समाज भरकटतो त्याच्याचमुळे. समाज बघतोय, पण त्या समाजाला व्यवस्थित रस्त्यावरती ठेवणं हे कामगारांचं काम आहे. थांबा जरा, कोण भाजपवाला आहे करे. आणि उद्या परत बातमी येणार, मध्येच राष्ट्रगीत सुरू झालं, जरा बघा कोण नको तिकडे बोटं घालू नका. ते प्लग काढा नाही, टेक्निकल फॉल्ट असेल तर. तर अगदी स्वातंत्र्य लढा असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, ज्या वेळेला गिरणी कामगार आणि कामगार रस्त्यावरती उतरला तेव्हा त्या चळवळीला एक काहीतरी मूर्त स्वरूप आला आणि तेव्हा तो लढा हा यशस्वी होऊ शकला. हे कामगारांचं मी नाही म्हटलं तरी एक शौर्य आहे. आज सुद्धा आपण जातो 1 मे आला, हुतात्मा दिनाला हुतात्मा चौकात जातो, त्या हुतात्म्याला आपण पुष्पचक्र वाहतो, नमस्कार करतो. पण वरती कोणी बघितलेत का तुम्ही? शेतकरी आणि कामगार
हे दोन्ही आपल्या ह्या आत्ता जो शब्द होता ना भाग्यविधाते, आपल्या राष्ट्रगीतातला जो शब्द आहे भाग्यविधाता, तो भाग्यविधाता आपल्या देशाचा कामगार आणि शेतकरी आहे. मी म्हणेन कदाचित वेळेवरती त्यांनी ते वाक्य ऐकवलं मला. मी मगाशी त्याला जरा बोललो असेल, पण आता धन्यवाद देतो की वेळेवरती मला तो भाग्यविधाता शब्द ऐकवला, कारण भाग्यविधाता देशाचा माझ्या समोर बसलेला आहे. हा भाग्यविधाता आहे. तुमचं भाग्य, देशाचं भाग्य ठरवणारे तुम्ही लोक आहात. तुमचं भाग्य ठरवणारे राजकारणी नाही आहेत. पण तुम्हाला फसवून तुमचा अधिकार हा हिरावून घ्यायचा. आणि आता तर हसण्यावरती सुद्धा बंदी येईल की काय असं झालेलं आहे. म्हणजे मध्यंतरी मी बातमी वाचली की ओडिसाचे एक निवृत्त न्यायाधीश आहेत एस मुरलीधर, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केले. त्यांनी सांगितलं लोकशाहीचे नियम सगळ्यांना पाळलेच पाहिजेत, त्याच्याबद्दल वाद नाही. लोकशाहीमध्ये म्हणजे संविधानाबद्दल जे काही नियम आहेत ते सगळ्यांनी पाळलेच पाहिजेत. पण त्याचबरोबरीने स्वतःचे अधिकार हे तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत. आणि या अधिकाराचा वापर आपण केला नाही तर आपल्याकडे तो अधिकार आहे हेच आपण विसरून जाऊ. आजकाल तर हसण्याच्या अधिकारावरती सुद्धा गदा येते की काय अशी भीती निर्माण झाली. हे माझं तर आहेच, पण त्या निवृत्त न्यायाधीश एस मुरलीधर यांचं सुद्धा मत आहे. तर हे अधिकार तुम्ही करायचेत, गाजवायचेत, जागृती तुम्हाला आणायचे. म्हणजे अरविंद, तुम्ही जे म्हणालात की विभागवार तुम्ही आता पदाधिकारी करतायत, तसं करा. पण त्याच्या मागे मला जे काम पाहिजे की शिवसेना आणि शिवसेनेचा महाराष्ट्राचा महाराष्ट्र धर्म आणि देशाला जपणारं हिंदुत्व याचा विचार पेरणारा माझा तो कामगार पाहिजे. आणि त्यांच्या सुद्धा बैठका झाल्या पाहिजेत. प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये, प्रत्येक कंपन्यांमध्ये आपण काय करतो आहोत. जसं आता एक आता RSSच्या गोष्टी बाहेर यायला लागल्यात की यांचं गुप्त यांची शिबिरं चालतात. चिंतन शिबिर, कुंतन शिबिर, नाही मनन चिंतन शिबिर, मनन शिबिर, त्याच्यामध्ये नेमकं चालतं काय. मग आपण आपले जे काही विचार आहेत हे आपण दिले नाही तर आणखीन दुसरं कोण देणार. आणि मग एवढं सगळं विचित्र झालेलं आहे की सोशल मीडिया असेल, अमुक मीडिया असेल, या सगळ्या गोष्टीला मुकाबला करत करत आपल्याला खरं जे काय आहे ते जनतेसमोर बेधडकपणाने मांडणं हे आपलं काम आहे. तर तो खरा शिवसैनिक. आणि मला खात्री आहे की जेव्हा एखादी संघटना, म्हणजे तुमच्यासारखे अनेक, आता ही शिवसेनेची म्हणा, कामगार सेनेची म्हणा, ही कितवी पिढी, पण एखादा विचार जेव्हा पहिल्या पिढीतून दुसऱ्या पिढीत, दुसऱ्या पिढीतून पुढच्या पिढीत जातो तेव्हाच तो विचार अमर असतो. तेव्हाच त्या विचाराला अमरत्व प्राप्त होतं. आणि तसं शिवसेना प्रमुखांनी आणि अगदी माझ्या आजोबांनी दिलेला विचार हा आज सुद्धा पुढच्या पिढीला आपला का वाटतो, कारण त्या विचारामध्ये काहीतरी जीव आहे, त्या विचारामध्ये काहीतरी तेज आहे, काहीतरी प्रेरणा आहे. आणि तोच विचार हा आपला प्राण आहे, हा आपला प्राण आहे. म्हणून आपण म्हणतो ना, जीव गेला तरी 72, अजिबात घालवायचा नाही. जो जीव घ्यायला येईल त्याचा जीव गेला तरी 72, पण मी लढेन लढेन आणि लढेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.